तर या अधिवेशनापूर्वी महायुती सरकारकडून अजित पवारांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला। अजित पवार यांनी अर्थसंकल्पाची तयारी केली होती अशी माहिती सुनेत्रा पवार यांनी दिली आहे। तर दुर्दैवाने अर्थसंकल्प मांडायची वेळ आपल्यावर आली अशी खंत फडणवीसांनी बोलून दाखवली। सर्वांना माहिती की आदरणीय अजितदादांनी 11 वेळा राज्याचा अर्थसंकल्प सादर केला। दिवंगत वानखेडे साहेबांनंतर सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा मान आदरणीय दादांना मिळाला आहे। या अधिवेशनामध्ये 6 मार्चला मी अर्थसंकल्प मांडणार आहे। खरं म्हणजे माननीय अजितदादा पवार यांनी या अर्थसंकल्पाकरता प्रचंड तयारी केली होती आणि एक चांगला अर्थसंकल्प देण्याचा त्यांचा मानस होता। दुर्दैवाने हा अर्थसंकल्प मांडण्याची वेळ ही माझ्यावर आलेली आहे। तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं हे पहिलंच अर्थसंकल्पीय अधिवेशन असेल। जनतेच्या विश्वासाला न्याय देण्याचा प्रयत्न करणार असं सुनेत्रा पवार यांनी म्हटलंय। यंदाचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री मांडतील अशी माहिती त्यांनी दिली। पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी महाराष्ट्राची अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन नेण्याचा आदरणीय दादांचा ध्यास होता। त्यासाठी सातत्यानं ते प्रयत्नशील होते। आर्थिक शिस्त, नियोजनबद्धता आणि विकासाचा समतोल हेच त्यांच्या कामाचं सूत्र होतं। यंदाचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री महोदय सादर करणार आहेत, ते सुद्धा राज्याच्या विकासावर वाटेवर पुढे नेणारा असेल, त्यांच्या घटकाला न्याय देणारा असेल याबद्दल मला ठाम विश्वास आहे। अधिवेशनापूर्वीच्या पत्रकार परिषदेत अजितदादांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला। अर्थसंकल्पीय अधिवेशनात सर्वांचं लक्ष दादांवर असायचं, नियतीसमोर आपलं चालत नाही असं एकनाथ शिंदेंनी म्हटलं। अजित पवारांचं स्वप्न पूर्ण करायचंय असंही त्यांनी म्हटलंय। तर आम्ही दोघेही सुनेत्रा पवारांसोबत आहे असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले। यंदाचा अर्थसंकल्प राज्याला प्रगती पथाकडे नेणारा असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। हे अनपेक्षित आहे आणि अतिशय अनाकलनीय आहे। शेवटी आपल्या हातात काही गोष्टी नसतात आणि नियतीसमोर आपलं चालत नाही, हेच या दुर्घटनेवरून सिद्ध झालेलं आहे। बजेट सेशन म्हटलं की सगळ्यांचं लक्ष अजितदादांकडे लागून राहायचं, कारण बजेट अजितदादा मांडायचे आणि आता सुनेत्राताईंनी सांगितलं 11वं बजेट त्यांनी मांडली। पण आज दुर्दैवाने अजितदादा आपल्यात नाहीत। अजितदादांच्या दुःखाचं सावट या अर्थसंकल्पीय अधिवेशनावर आहेच।